सॉरी, व्हिडिओ डिस्टर्ब झाला होता. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे, की प्रत्येक आई-वडिलांनी ना आपल्या मुलांना ना सपोर्ट करावं आणि चांगल्या गोष्टींमध्ये सपोर्ट केलं, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मनासारख्या होऊ दिल्या, तर मुलं खूप पुढे जाऊ शकतात आयुष्यामध्ये. माझी आई म्हणजे तुम्हाला एक सांगते, प्रत्येकाची आई आपल्या मुलांसाठी खूप काही करत असते. मी काही म्हणत नाही, की म्हणजे लोकांच्या आया त्यांच्यासाठी काही करत नाही, काळजी करत नाही, असं नाही आहे. पण माझ्या मम्मीची एक खासियत आहे, की माझी मम्मी जी काही करते ते इतकं एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतं आणि म्हणून मला ते शेअर करावंसं वाटतं. मला जे काही आवडेल, मलाच नाही तर माझ्या बहिणीलासुद्धा, आम्हाला जे काही आवडेल, जी काही गोष्ट पाहिजे असेल, ती आमच्या आधी आम्ही म्हणण्याआधीच ती आमच्यासमोर असते. तिने कधी असं केलं नाही, की म्हणजे आम्हाला काही कमी पडेल किंवा आम्हाला इतरांकडे बघून ईर्ष्या होईल, अशी कधी वेळच कधी आलेली नाही. लहानपणापासून भारी-भारी कपडे घालणं, भारी ॲक्सेसरीज यूज करणं, सगळ्या काही गोष्टी. सगळं काही आम्हाला आजपर्यंत खूप चांगलं दिलं गेलं. परिस्थिती नसताना देखील आम्हाला कधी गरिबीही जाणवली नाही. आम्ही काही खूप श्रीमंत नाही आहे, पण श्रीमंतांनी जितकं एन्जॉय नसेल केलं, जितक्या काही गोष्टी त्यांना मिळाल्या नसेल, तितक्या माझ्या आई-वडिलांनी आम्हाला चांगल्याने पुरवल्या. माझे वडील ड्रायव्हर, पण आमच्या स्वतःच्या गाड्या होत्या बरं का. म्हणजे मोठ्या-मोठ्या 407 वगैरे अशा ट्रक वगैरे गाड्या असायच्या. पप्पा मला सोडवायला यायचे. तर मला ना असं वाटायचं, की यार एवढ्या मोठ्या गाडीमध्ये बसून स्कूलमध्ये मुलं असतील माझ्यावरती. म्हणून मी पप्पांना सांगायची, की "पप्पा, शाळेच्या थोड्या मागे आहे ना, तिथं थांबत जा आणि मग त्याच्यानंतर मग मी उतरून मग जात जाईन," असं. तर माझ्या पप्पांनी मला एक सांगितलं होतं, "अगं, ते मुलं घरी ते बाईकवर वगैरे येतात स्कूलमध्ये. तू एवढ्या मोठ्या लाखाच्या गाडी आणि ती आपली स्वतःची आहे, त्या गाड्यामध्ये तू जाते स्कूलमध्ये, तर तुला प्राउड फील व्हायला पाहिजे होते." तर त्यावेळेस मला ही गोष्ट समजली नव्हती. पण ज्यावेळेस मला म्हणजे आपण म्हणतो ना अक्कल आली, त्यावेळेस मला कळालं, की हां, की खरंच आपले पप्पा जे सांगत होते ते योग्य आहे. जी वस्तू मला खायची असणार ती खाल्लीच पाहिजे आणि मी लहानपणापासून फारच हट्टी होते. पण एवढंच होतं, खायचं कधी वेड नव्हतं मला. पण कारण म्हणजे मला तशी मागायची वेळच नव्हती आली. माझी बहीण ती खूप फूडी होती. त्याच्यामुळं ती न मागता म्हणजे कोणाचा विचार न करता ती पटपट सगळं खाऊन घ्यायची. पण माझी मम्मी नेहमी माझ्यासाठी ना लपवून ठेवायची. कारण तिला माहिती की ही मुलगी स्वतःहून काही घेणार नाही. म्हणून मग ती लपवून मला आणून द्यायची आणि मग मला खाऊ घालायची. म्हणजे इतकं मला प्रेम केलेलं आहे ना माझ्या मम्मीनी आणि पप्पांनी, की मला लिटरली म्हणजे खूप प्राउड फील होतं, की असे आई-वडील हे जगामध्ये प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला मिळावं. म्हणून मी खूप आनंदी राहते माझ्या लाईफमध्ये. मी कधी माझ्या वडिलांपासून म्हणजे लांब जायचा देखील कधीच विचार केलेला नाही. मला लग्न पण करायचं, तर मी विचार केला होता, की मी जवळच मी राहीन असंच मुलगा मला पाहिजे. कारण मला आई-वडिलांकडे पण मला लक्ष द्यायचं आहे. मला म्हणजे स्वतःचं करिअर पण मला म्हणजे बंद नव्हतं करायचं. मला म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा मला माझं करिअर हे कंटिन्यू करायचं होतं. त्या कारणाने मी कधी कॉम्प्रोमाईज केलं नाही माझ्या लाईफमध्ये आणि माझ्या घरच्यांनी पण मला कधीच लाईफमध्ये कॉम्प्रोमाईज करायला लावलंच नाही. ते म्हणत आले, "ठीक आहे, तुला तुला जशी इच्छा आहे, तुला जे काही वाटेल ते करायचं आहे, ते तू करू शकते." त्याच्यामुळं मी नेहमी, नेहमी, नेहमी हॅपी राहिले. लोकांचे पॅरेंट्स म्हणतात, की "हे शॉर्ट कपडे नको घालू, अगं रस्त्यावर डान्स नको करू, इथे हे असं नको करू, असं घातलं की असे बोलतील, लोकं काय बोलतील?" माझ्या आई मला कधीच असं काही केलेलं नाही. उलट जर तुम्हाला शॉकिंग वाटत असेल, शॉर्ट्स जर कपडे मी घालत असेल, तर माझी आई मला आणून देते. ती म्हणते, "घाल अगं आणि बॉडी पण मेंटेन कर आणि घाल. जे वाटेल ते तू घाल, जे वाटेल ती एन्जॉय कर, फन कर." कारण तिला एक गोष्ट माहिती होती, की आपली मुली कधी चुकीची कामं करणार नाही. त्याच्यामुळे ती प्रत्येक वेळेस मला सपोर्ट करत आली. आणि इथून पुढेही ती मला सपोर्टच करते आहे. मी खूप, खूप, खूप जास्त प्रेम करते माझ्या आई-वडिलांवर. आता वडील तर माझे राहिले नाही, पण आता माझ्यासाठी माझ्या आई आणि वडील हे दोघं माझी मम्मीच आहे.
आणि मी माझ्या मम्मीला इतकं जीवापार प्रेम करते की मी तिच्यापासून लांब जाण्याचा मी विचारच करू शकत नाही. ती माझ्यासाठी खूप जास्त प्रेशियस आहे. ती खूप काही करते माझ्यासाठी, मी तुम्हाला शब्दात पण सांगू नाही शकत. मला 8 दिवसापासनं बरं नाही आहे. पण तरी पण मग ती माझी काळजी करणं, म्हणजे सगळ्या गोष्टींचं ती मला लक्ष ठेवते. प्रत्येक आई-वडील ठेवतात. पण माझ्या आईने माझ्यासाठी खूप जास्त एक्स्ट्राऑर्डिनरी केली. आम्हाला त्रास होईल अशी गोष्ट म्हणजे तिला म्हणजे बघवणारच नाही. प्रत्येक वेळेस कुठं गेलं 10 वेळेस फोन करणार, विचारणार, "काय गं, किती वाजता येते? काय येते? काळजी घे, इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ." सतत कंटिन्युअसली ती म्हणत असते. कधी-कधी मला राग येतो, माझी भांडणं होतात तिच्याशी, चिडचिड पण होते, सगळं काही होते. पण मनामध्ये एक आहे की यार मम्मी आहे तर सगळं आहे. त्याच्यामुळं मला माझी आई, वडील माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे. आता तर मम्मी आणि मम्मी आय लव्ह यू अ लॉट.